नमस्कार, मी संकेत आवटे. आता सध्या पडणारं मार्केट, त्यामध्ये होणारा तुमचा लॉस, येणारं टेन्शन, या सगळ्या गोष्टी एकत्रित सुरू आहेत. मग अजून काही पैसा आहे तो आपण इन्व्हेस्ट करू शकतो का? एवढं आपलं धाडस होऊ शकतं का? पुन्हा जर आपण इन्व्हेस्ट केलं, परत लॉसेस मिळाले तर काय करणार? हेच टेन्शन तुमच्याही मनामध्ये असेल. पण हेच टेन्शन कमी करण्यासाठी आणि मार्केटवर मात करण्यासाठी क्वालिटी फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे. तरच पुन्हा होणारा लॉस तुमचा वाचेल आणि खूप सारं टेन्शन आत्ता जे आहे ते रिलीज होताना पाहायला मिळेल. आणि त्यासाठीच मी घेऊन आलोय फंडामेंटली स्ट्रॉंग 3 स्टॉक, ज्याचा विचार तुम्ही स्वतः करू शकता. त्यामुळे पहिला चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. स्टॉक असे निवडलेत जे फंडामेंटली स्ट्रॉंग आहेत. कधीही डोळे झाकून इन्व्हेस्ट करू शकतो. कुठल्याही लेवलला ती लेवल इझिली ब्रेक होणार पुढे विदिन 1 इयर, याची श्युअरिटी आहे. का आहे? कारण मार्केट लीडर या कंपनी आहेत, मार्केटमधल्या मोनोपॉली कंपनी आहेत आणि यांचा बिझनेसच असा आहे की आपण त्यावर इझिली विश्वास ठेवू शकतो. त्यामध्ये पहिली कंपनी आहे हॅवेल्स. हॅवेल्स आपण का निवडली? हॅवेल्स इंडिया लिमिटेड ही जी कंपनी आहे ही भारतातील त्याच्या सेगमेंटमधली, म्हणजे कुठल्या, FMEG फास्ट मुव्हिंग इलेक्ट्रिक गुड्स मधली वन ऑफ द लीडिंग कंपनी आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, या कंपनीचं नेटवर्क 60 पेक्षाही जास्त कंट्रीजमध्ये ही कंपनी कार्यरत आहे. 14,000 पेक्षाही जास्त डीलर्स या कंपनीचे आहेत. 35 पेक्षा जास्त ब्रांच ऑफिसेस आहेत आणि 14 मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स कंपनीचे आहेत. सगळ्यात महत्वाचा पार्ट, कंपनीचे प्रोडक्ट काय आहेत? लाइटनिंग सर्व्हिसेस कंपनी प्रोव्हाइड करते. फॅन आणि स्विच गिअर्स आहेत कंपनीकडे, स्विचेस आहेत, त्याचबरोबर एअर कूलर, टेलिव्हिजन, एअर कंडिशनर, वॉटर हीटर, रेफ्रिजरेटर, वॉटर प्युरिफायर, वॉशिंग मशीन आहेत, डोमेस्टिक केबल्स आहेत, इंडस्ट्रियल केबल्स आहेत. बरेच प्रोडक्ट कंपनीचे आता सध्या अवेलेबल आहेत. म्हणजे कंपनीचा बिझनेस डायव्हर्सिफाईड आहे. वेगवेगळ्या प्रोडक्ट्स कंपनी मॅन्युफॅक्चरिंग करते, जे की वेल डायव्हर्सिफाईड असल्यामुळे त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला आपल्याला खूप चांगली संधी पाहायला मिळते. आणि जेव्हा डायव्हर्सिफाईड बिझनेस असतो ना, तेव्हा एखाद्या प्रोडक्टवर काही इश्यूज झाले, सेल डाऊन झाला, त्या प्रोडक्ट रिलेटेड गव्हर्नमेंटने काही अनाउन्समेंट केली असेल किंवा इतर काही त्या प्रोडक्ट रिलेटेड इश्यूज झाले, तरी सुद्धा कंपनी सेफ असते. एक 5, 10, 15, 20% रेव्हेन्यू ड्रॉप होईल, पण बाकी 80% कंपनी तरी सुरळीत सुरू असते. सपोज एखादी प्लास्टिक बनवणारी कंपनी आहे, प्लास्टिक कॅरी बॅग्सवर बंदी आली असेल, तर तुम्ही तुमची कंपनी कशा प्रकारे सस्टेन ठेवणार? नाही ना, इश्यू होऊ शकतो. ज्यावेळी वेल डायव्हर्सिफाईड कंपनी असते, त्यावेळी अशा इश्यूमधून ते स्वतःला ओव्हरकम करू शकतात. मग जसं मी तुम्हाला म्हणालो की रिव्हेन्यू वेगवेगळ्या स्ट्रीममधून यायला पाहिजे, डायव्हर्सिफाईड असायला पाहिजे. यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल स्विचेसमधून कंपनी 13% रेव्हेन्यू जनरेट करते, केबल्समधून 33%, लाइटिंग आणि फिक्चर्समधून 10% रेव्हेन्यू जनरेट होतो, इलेक्ट्रिक कन्झ्युमर्समधून किंवा केबल्समधून 22% रेव्हेन्यू आणि लॉयड 16%. लॉयड म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, AC वगैरे हे सगळे प्रोडक्ट ते देतात. रेफ्रिजरेटर असेल, बरेच प्रोडक्ट लॉयडचे आहेत, टीव्ही सुद्धा त्यामध्ये इन्क्लूड आहे. अशा वेगवेगळ्या प्रोडक्टमधून या कंपन्या रेव्हेन्यू जनरेट करत असतात. मार्केट शेअर कंपनीचा किती आहे हा सुद्धा महत्वाचा पॉईंट आहे. MCB सेगमेंटमध्ये 18 ते 20% कंपनीचा मार्केट शेअर आहे. स्विचेसमध्ये 12%, फ्लेक्झिबलमध्ये 16%, पॉवर 10 ते 11%, लाइटिंग आणि फिक्चरमध्ये 12%, फॅन्समध्ये 20%, वॉटर हीटर्समध्ये 20% आणि अदर अप्लायन्सेसमध्ये 10% कंपनीचा मार्केट शेअर आहे. कंपनीचे वेगवेगळे ब्रँड्स आहेत, ज्यामध्ये कार्बट्री आहे, आरिओ आहे, हॅवेल्स तर तुम्ही ऐकलंच आहे, स्टँडर्ड सुद्धा खूप फेमस आहे आणि लॉयड सुद्धा खूप जास्त फेमस आहे. म्हणजे कंपनीचे ब्रँड वेगवेगळे आहेत आणि खूप चांगले ते आता मार्केटमध्ये काम पण करत आहेत. कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट बघणार आहोत, जेणेकरून आपल्याला शॉर्ट टर्म मध्ये कंपनीमध्ये काय मुवमेंट होईल याचा थोडासा अंदाज येणार. 2,717 कोटीचा रेव्हेन्यू कंपनी जनरेट करत होती, जो की पोहोचला 3,200, 3,600, 4,400 कोटी रुपये. प्रत्येक क्वार्टरमध्ये ग्रोथ तुम्हाला इकडे पाहायला मिळते, विच इज रिअली गुड. आपण याला ॲप्रिशिएट करू शकतो आणि 100% कंपनीवर आपण विश्वास ठेवू शकतो. इथेच कंपनी आपल्याला जिंकते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते नेट प्रॉफिट. कंपनी प्रत्येक क्वार्टरमध्ये प्रॉफिटेबल आहे, लॉस मेकिंग कंपनी नाही. ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आपण इयर वाईज जरी बघितलं तरी तुम्हाला इकडे पाहायला मिळेल 8,000, 10,000, 9,000, 10,000 आणि 13,000, जवळपास 14,000 कोटीचा बिझनेस याने मार्च 2022 पर्यंत केलेला आहे.
21-22चा रेव्हेन्यू मी तुम्हाला सांगतोय. म्हणजेच कंपनी इयर ऑन इयर ग्रोथ सुद्धा सलग 3 वर्ष दाखवत आहे. नेट प्रॉफिट तुम्ही बघू शकता, जवळपास 1200 कोटीचं नेट प्रॉफिट इयर ऑन इयर कंपनीने मिळवलेलं आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण बघतो ती म्हणजे कर्ज. कंपनीचं कर्ज किती आहे, बॉरोइंग किती आहे. कर्ज कंपनीचं थोडंसं कमी झालंय ॲज कम्पेअर टू 2021. 438 कोटी रुपयाचं कंपनीचं लोन आहे. पण कंपनी रिझर्व्ह किती करते, 6000 कोटीच्या आसपास कंपनीकडे रिझर्व्स आहेत, विच इज रिअली ह्यूज. आणि कर्जाबरोबर जर कम्पेअर केलं, बॉरोइंग बरोबर कम्पेअर केलं तर विच इज निग्लिजिबल बॉरोइंग आपण याला मानू शकतो. शेअर होल्डिंग पॅटर्न जर आपण बघितला तर प्रमोटर ॲज युजल इंटॅक्ट आहेत, ते 59-60% आपण याला मानू शकतो. FII 27%वरून 24%वर FIIs कमी झालेत आणि सगळीकडेच झालेत, म्हणून तर मार्केट क्रॅश होतंय ना, तुम्हाला माहितीच आहे. DIIs 4.64 वरून 8.15. DIIs आहे ना, तुम्ही विकत राहा, आम्ही घेत राहतो, आता सध्या ही सिच्युएशन आहे. आणि पब्लिक 8.69 वरून 7.83. जिथे कंपनी क्वालिटी तिथे पब्लिक कमी, जिथे कचरा स्टॉक तिथे पब्लिक जास्त. हे सिंपल समीकरण आहे, तुम्ही लक्षात ठेवा. आणि इकडे बघू पण शकता, जसं कंपनी ग्रो होते ना तसं पब्लिक कमी होत आहे, पण DIIs मात्र वाढतायत. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आता हाच येतो की लेवल्स. स्टॉकने हाय इकडे बघू शकता, जवळपास 1500 रुपयाचा गाठलेला होता. 1500 रुपयावरून आता सध्या तो ट्रेड करतोय जवळपास 1100 रुपयावर. 1100 म्हणजे जवळपास 400 रुपयांनी हा स्टॉक खाली आलेला आहे. मला वाटतं अजून मायनर करेक्शन जरी यामध्ये पाहायला मिळाल्या तर नवल वाटण्याचं कारण नाही, बिकॉज मार्केट थोडंसं निगेटिव्ह आहे. तडपा कर मारेंगे. आजचा एक आलेला बाउन्स तुम्हाला जर वाटत असेल मार्केट सलग वर जात जाईल, मला तसं वाटत नाही. थोडासा खेळ होत राहणार, अप डाऊन सुरू राहणार मार्केटमध्ये. सो दॅट जर मार्केटच क्रॅश झालं, मोठं हेवी सेलिंग आलं तर ही लेवल ब्रेक करू शकतो. आणि जेव्हा ही लेवल ब्रेक होईल तेव्हा खूप मोठे टार्गेट्स मिळण्याची शक्यता आहे. इझिली यामध्ये 800 रुपयाचे टार्गेट्स पुढे जाऊन मिळू शकतात जर ही लेवल ब्रेक झाली तर. आता ही लेवल कशी ठरवणार तुम्ही, 1000 रुपयाच्या आसपास हा स्टॉक इझिली येऊ शकतो. जर आला तर मात्र 800 रुपयाचं टार्गेट मिळणं काही कठीण नाही. पण जर नाही आला तर मात्र इथून हा रिव्हर्स होण्याचे चान्सेस आहेत. जर पूर्ण मार्केटच पॉझिटिव्ह राहिलं तर, मार्केटने साथ नाही दिली तर हा क्रॅश होणार. सो दॅट आत्ता ही लेवल जी आहे ती 5 स्टेप इन्व्हेस्टिंगसाठी आहे. पहिला हप्ता जाऊ शकतो EMI आपला, जो 20 रुपये तुम्ही इन्व्हेस्ट करणार ते इथे करू शकता. प्रत्येक डिपला 20-20 रुपये इन्व्हेस्ट आपण करत जाऊ शकतो आणि अशा प्रकारे आपले 100 रुपये इन्व्हेस्टिंग पूर्ण करू शकतो. 5 स्टेप इन्व्हेस्टिंग म्हणजे काय माहिती नसेल, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, डीमॅट अकाउंट लागतं इन्व्हेस्टिंग करण्यासाठी, आहे की नाही. नसेल तर आमच्या सर्व्हिसेस घेऊ शकता या नंबरला कॉल करून, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरून एक डीमॅट अकाउंट ओपन करू शकता. डीमॅट अकाउंट फ्री आहे, सर्व्हिसेस फ्री आहेत. एवढंच नाही तर 5000 रुपयाचा ग्रुप तोही मी तुम्हाला फ्री देतोय, जेणेकरून स्टॉक मार्केटमधून दररोज तुम्ही कमाई करू शकता. दॅट इज फॉर शुअर. आणि हे कॉल फक्त FNOचे नाहीत, कॅश मार्केटचे आहेत, डिलिव्हरीचे आहेत, लॉंग टर्म इन्व्हेस्टिंगचे आहेत, स्विंगचे आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्हाला ते जॉईन होताच पाहायला मिळेल. आणि ऑलरेडी असेल ना तरी सुद्धा एक ओपन करू शकता, फुकट मिळतंय, घाबरण्याची बिलकुल गरज नाही. आणि सर्व्हिसेस सुद्धा फुकट मिळत आहेत. पुढची आणि मोनोपॉली कंपनी, बाप कंपनी आहे पिडिलाइट. पिडिलाइट इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी तुम्ही बघू शकता 70% मार्केट शेअर स्वतःकडे ठेवून आहे. ओव्हरऑल मार्केटच्या 70% मार्केट शेअर एकाच कंपनीचं आहे. 9 कंट्रीजमध्ये कंपनी बिझनेस करते, स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत, कार्यरत आहे मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड ॲक्टिव्हिटीजसाठी. पण 80 कंट्रीजमध्ये कंपनीचा बिझनेस आहे. जगातल्या 80 देशांमध्ये ही कंपनी कार्यरत आहे, प्रोडक्ट्स विकते. जस्ट इमॅजिन, 500 पेक्षा जास्त कंपनीचे प्रोडक्ट आहेत, 23 मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत किंवा मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीज तुम्ही याला मानू शकता. 25 अजून को मेकर्स अक्रॉस इंडिया या कंपनीच्या अवेलेबल आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, 12 नवीन प्लॅन्ट अजून कंपनी 2022 मध्ये पूर्ण करणार आहे. सो दॅट कंपनीला वाटतं की प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढवायला पाहिजे, मोठं विजन ठेवायला पाहिजे, बिझनेस आपला वाढणार आहे, म्हणून अजून नवीन 12 युनिट्स कंपनी ओपन करते. सो दॅट
कंपनीवर आपण बुलिश राहू शकतो। डिस्ट्रीब्युशन नेटवर्क जर कंपनीचं बघितलं तर 5,000 पेक्षा जास्त डिस्ट्रीब्युटर्स आहेत आणि 2 लाखापेक्षाही जास्त डीलर्स, रिटेलर्स आणि कॉन्ट्रॅक्टर्स आहेत अक्रॉस इंडिया, 2 लाखापेक्षाही जास्त। कंपनीचा रेव्हेन्यू ब्रेकअप पाहू। अधेसिव्ह किंवा सीलंट्स मधून 52% रेव्हेन्यू जनरेट होतो, हा मेजर कॉन्ट्रीब्युटर आहे। ऍक्च्युअली ही गोष्ट असायला नको पाहिजे। डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय, बाकीचे जे प्रोडक्ट आहेत ते खूप कमी रेव्हेन्यू जनरेट करतायत, हे सगळे मिळून जेवढा रेव्हेन्यू जनरेट नाही करत ना तेवढे एका या प्रोडक्ट मधून येतो। ही थोडीशी रिस्की गोष्ट असते, पण कंपनीचा जो प्रोडक्ट आहे ना तो मोनोपॉली आहे, त्यामुळे त्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो, कारण आपल्याकडे दुसरा ऑप्शनच नाही। फेविक्विक, फेविकॉल किंवा इतर कुठलाही प्रोडक्ट यांचा तुम्हाला माहिती असेल, एमसीएल सारखा असेल, तुम्ही त्याला कॉम्पिटिटर असणारा XYZ तुम्ही तो प्रोडक्ट घेणार का? नाही, कारण तुम्हाला माहिती आहे ब्रँड व्हॅल्यू काय आहे आणि क्वालिटी काय आहे, म्हणून तुम्ही ते प्रोडक्ट घेता। सोबतच कन्स्ट्रक्शन, पेंट केमिकल मधून 19%, आर्ट अँड क्राफ्ट मटेरियल मधून 8%, इंडस्ट्रियल अधेसिव्ह मधून 6%, पिगमेंट अँड प्रिपरेशन्स मधून 6.20%, इंडस्ट्रियल रेझिन अँड कन्स्ट्रक्शन केमिकल्स मधून 6% आणि अदर काही प्रोडक्ट्स आहेत कंपनीचे छोटे मोठे त्यामधून 2.30%। कंपनीचे पॉप्युलर ब्रँड्स कुठले कुठले आहेत? फेविकॉल आहे, डॉक्टर फिक्सिट आहे, रूप आहे, एमसील आहे, झोरिक, फेविक्विक, असे वेगवेगळे ब्रँड या कंपनीचे तुम्ही पाहू शकता, इकडे स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळतच आहेत। कंपनीचे क्वार्टरली रिझल्ट्स काय सांगतायत हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल आणि यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की कंपनी 2200, 1900, 2600, 2800 आणि परत 2500 थोडीशी डळमळ यामध्ये सुरू आहे। पण एक गोष्ट लक्षात घ्या, एका महिन्यामध्ये रेव्हेन्यू जास्त असेल आणि तो सलग वाढत जाईल असं होणार नाही, कारण कंपनी ऑलरेडी खूप मोठी झालेली आहे। प्रत्येक क्वार्टरमध्ये तुम्हाला क्वार्टरली मोठी मोठी ग्रोथ पाहायला मिळेल असं होणार नाही, कारण मार्केट ऑलरेडी याने कॅप्चर केलेलं आहे आणि आता जी ग्रोथ असेल स्टेडी ग्रोथ असेल, खूप मोठी एक्सपोनेन्शियल ग्रोथ आपण यामधून एक्सपेक्ट करू शकत नाही। आणि कंपनीचे प्रॉफिट सुद्धा बघू शकता, इकडे तुम्हाला पाहायला मिळतात कंपनी लॉस मेकिंग नाही। पण इयर ऑन इयर कंपनीची ग्रोथ आहे का? प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट काय सांगतं याचा सुद्धा अंदाज आपल्याला घ्यावा लागेल। 18 मध्ये 6,000 कोटीचा बिझनेस करणारी कंपनी 19 मध्ये 7,000, परत 7,200 कोविड होता, ही सुद्धा गोष्ट लक्षात घ्या। सगळं बंद होतं तरी सुद्धा कंपनीचा बिझनेस 7,200 कोटीचा आहे। बऱ्याच कंपन्या बघू शकता कोविडमध्ये फॉल झाल्या होत्या, करेक्ट झाल्या होत्या, का तर बिझनेस होत नव्हता, सगळं शटडाऊन होतं। जस्ट इमॅजिन, फेविकॉल, फेविक्विक, जे काही कारपेंटरचं काम आहे ते कोविडमुळे बंदच असणार ना, तरी सुद्धा यांचा सेल झाला। याचा अर्थ कंपनीवर लोकांचा विश्वास तेवढाच अजूनही टिकून होता कोविड कंडिशन्समध्येही। 21 मध्ये 7,200 कन्सॉलिडेशनमध्ये होती, 3 वर्ष कंपनीकडे बघू शकता, पण 2022 मध्ये डायरेक्ट 10,000 कोटीचा कंपनीचा सेल्स आहे आणि यामध्ये नेट प्रॉफिट बघू शकता, जवळपास 1200 कोटीचं कंपनी प्रॉफिट कमवते। इथे सुद्धा 1100, 7,000 कमवून सुद्धा 1100च प्रॉफिट आणि 10,000 कोटी कमवून सुद्धा 1200च प्रॉफिट। प्रॉफिटमध्ये थोडंसं एक्सपेक्टेशन आहे, पण हा प्रोडक्टच असा आहे ज्यामध्ये हेवी मार्जिन्स आपल्याला पाहायला मिळत नाहीत। ही फूड इंडस्ट्री नाही ज्यामध्ये 50% प्रॉफिट मार्जिन पाहायला मिळेल, यामध्ये प्रॉफिट मार्जिन खूप कमी असतात। कंपनीची बॅलन्स शीट काय सांगते, कर्ज काय सांगतं? कंपनीचं लोन किती आहे? 416 कोटी रुपये, पण कंपनीकडे रिझर्व्ह आहेत 6,353 कोटी रुपये, विच इज रिअली ह्यूज। त्यामुळे कंपनी कर्ज मुक्त आहे। शेअर होल्डिंग पॅटर्न, प्रमोटरकडे जवळपास 70% शेअर्स आहेत, म्हणजे बघू शकता ह्यूज क्वांटिटी प्रमोटरकडे पडलेली आहे, एवढा मोठा विश्वास प्रमोटरचा आहे। FIIs 11%वरून 11.57, सगळं विकत चाललेत पण पिढीलाईट विकलं नाही वाघाने, यावरून विचार करू शकता FIIs किती बुलिश आहेत यावर। DII 7.91, 7.30 एवढंच आहे ॲव्हरेज। पब्लिककडे 10.82 वरून पब्लिक 11.19, कुठल्या तरी फंडामेंटली स्ट्रॉंग कंपनीमध्ये आपलं पब्लिक होल्डिंग वाढवत आहे ना, याचा खूप मला आनंद होतोय। म्हणूनच जी कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे त्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्ट हे करायलाच हवं आणि ते वाढवत जायला हवं प्रत्येक डिपवर। पिढीलाईटचा चार्ट बघितल्यानंतर आपल्याला समजेल 2750 आपण पकडून चालू, 2800 रुपयाला गेलेला हा स्टॉक आता ट्रेड ऑलमोस्ट 2000 रुपयाला करतोय। 2100 रुपये सध्या करंट प्राइस आहे, 2099 रुपये आपण पकडून चालू। 2000चा याने लो गाठला होता, 2000च्या लेवलमध्ये हा आहे, मागे पुढे याचं सुरूच राहील, पण मला वाटतं यामध्ये अजून थोडा पुलबॅक एक्सपेक्टेड आहे। थोडंसं मार्केटचे सेंटिमेंट निगेटिव्ह झाले तर हा अजून खाली येऊ शकतो,
पण स्टॉक फंडामेंटली स्ट्रॉंग आहे, म्हणून मी इन्व्हेस्टिंग सुरू करणार या लेवलपासून. जवळपास 1900 रुपयापासून मी इन्व्हेस्टिंग सुरू करतो. अदरवाईज 2021ला सुद्धा आपण 5 स्टेपला सुरुवात करू शकतो छोट्याशा अमाऊंटपासून. आणि जेव्हा हा 1900 रुपयाला ब्रेक करेल तेव्हा इझिली आपल्याला 1700 ते 1800 रुपयाच्या दरम्यान हा आलेला पाहायला मिळू शकतो इफ मार्केट क्रॅश झालं तर. अदरवाईज या लेवलपासून सुद्धा हा रिव्हर्स होऊ शकतो वरच्या दिशेने जर मार्केट खूपच पॉझिटिव्ह असेल तर. आणि मार्केट खूप जास्त पॉझिटिव्ह होईल असं मला वाटत नाही, हे तुम्हाला माहितीच आहे आणि मार्केट ॲनालिसिसमध्ये हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. याच पडणाऱ्या मार्केटमध्ये तुम्हाला असे कोणते स्टॉक वाटतात खूप चांगल्या लेवलला आहेत ज्यावर मी व्हिडिओ बनवला पाहिजे किंवा इतर आपल्या इन्व्हेस्टरनी इन्व्हेस्ट करायला पाहिजे, इतरांनाही सल्ला देऊ शकता, तुमच्या नॉलेजचा इतरही लोकांना उपयोग होईल. त्यामुळे लवकरात लवकर कमेंट करून सांगा. पुढची कंपनी आहे कोटक महिंद्रा बँक. पर्सनली मी सांगतोय कोटक महिंद्रा बँक खरंच फंडामेंटली स्ट्रॉंग कंपनी आहे, वेल मॅनेज्ड कंपनी आहे आणि दी बेस्ट उदाहरण द्यायचं झालं तर ही आहे. तुमच्या क्लासमध्ये जो पहिल्या बेंचवर बसणारा गुणी विद्यार्थी आहे ना, तो हा गुणी विद्यार्थी आहे असं समजू शकता. त्यामुळे कोटक महिंद्रा बँकचे फंडामेंटल अनालिसिस जर आपल्याला कळायचं झालं तर ब्रांचेस यांच्या 1700 पेक्षा जास्त आहेत. नॉर्थमध्ये 30%, वेस्टमध्ये 31%, साऊथमध्ये 31% आणि ईस्टमध्ये 8%. इकडे त्यांनी आपला प्रेझेन्स थोडासा वाढवायला हवा. ब्रांचेसचं क्लासिफिकेशन जर बघितलं तर अर्बन सिटीजमध्ये 21% आहे, सेमी अर्बनमध्ये 18%, रुरलमध्ये 16%, तर मेट्रो सिटीजमध्ये यांचं खूप जास्त चालतो, खूप मोठा प्रभाव आहे 45% आणि एटीएम जर आपण बघितले तर 2705 एटीएम कंपनीचे आहेत. कस्टमर बेस कंपनीचा 2.3 कोटी 2,30,00,000 कस्टमर कंपनीचे आहेत. रेशो जर बघितले कॅपिटल ॲडिक्युसी रेशो 22.7, हे रेशो खूप महत्त्वाचे आहेत ॲक्च्युली. नेट इंटरेस्ट मार्जिन 3.91, हा सुद्धा खूप चांगला आकडा आहे. ग्रॉस एनपीए 2.34, नेट एनपीए 0.64, दी बेस्ट आकडा आपण मानू शकतो. HDFCच्या कंपॅरिझनमध्ये आपण याला खरोखर चांगल्या लेवलला कन्सिडर करू शकतो. फक्त पहिल्या बाकावरचा मुलगा आहे, बरोबर आहे, फक्त HDFC एवढा मोठा नाही, हे महत्त्वाचं. आणि कासा रेशो 60.7, सगळ्या बँकांमधला दी बेस्ट कासा रेशो यांचा आहे. कासा रेशो म्हणजे काय? करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंट यांचा रेशो. यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्या, यामधूनच खरं अर्निंग येतं. कासा रेशो जेवढा जास्त असेल तेवढं तुमचं अर्निंग चांगलं होतं किंवा तुम्ही खूप चांगल्या प्रकारे प्रॉफिट मार्जिन ठेवू शकता असं बँकिंगमध्ये मानलं जातं. सो दॅट कंपनीचा कासा रेशो पूर्ण इंडस्ट्रीमध्ये बेस्ट आहे. कंपनी वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करते किंवा कंपनी कुठे कुठे काम करते, होलसेल बँकिंगमध्ये आणि त्यामध्ये हे सगळे प्रोडक्ट आहेत, कमर्शियल बँकिंगमध्ये हे प्रोडक्ट आहेत, कन्झ्युमर बँकिंगमधले हे प्रोडक्ट आणि अदर फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये कंपनी हे प्रोडक्ट सगळे प्रोव्हाइड करते. तुम्ही पॉज करून वाचू शकता. कोटक बँकेचा रेव्हेन्यू जर आपण पाहिला क्वार्टरली, तर क्वार्टरली याच्यामध्ये ग्रोथ तर पाहायला मिळते 8,800 कोटीपर्यंत आणि नेट प्रॉफिट खतरनाक आहे 3,892. आता तुम्ही म्हणाल 8,000चा सेल करून जवळपास 4,000 कोटीचं प्रॉफिट कसं? 50% प्रॉफिट कसं पॉसिबल आहे? कारण कंपनीचे अदर इन्कम्स खूप जास्त असतात. इथे बघू शकता अदर इन्कम जवळपास 8,000 कोटीचा अदर इन्कम आहे. यालाच म्हटलं जातं बँकांची बॅलन्स शीट खूप किचकट असते आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला अदर इन्कममध्ये पाहायला मिळतील. हेवी अमाऊंट्स अदर इन्कममध्ये असतात. मग अदर इन्कमसाठी खूप गोष्टी अवलंबून असतात. ॲक्च्युली कंपनी वेल डायव्हर्सिफाईड आहे. कोटक महिंद्रा प्राईम, कोटक महिंद्रा इन्व्हेस्टमेंट, ॲडवायझरी, त्याचबरोबर कॅपिटल कंपनी, सिक्युरिटीज, अशा वेगवेगळ्या कंपनी आहेत. कोटक महिंद्रा AMC, महिंद्रा जनरल इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स, असे वेगवेगळे प्रोडक्ट असल्यामुळे सगळीकडून कंपनी रेव्हेन्यू जनरेट करते. पैसा ही पैसा. त्यामुळे अदर इन्कम कंपनीचा खूप जास्त वाढतो आणि तिकडून खरा कंपन्या या रेव्हेन्यू जनरेट करत असतात. आणि तुम्हाला माहिती आहे इन्शुरन्स फील्डमध्येच खरा पैसा आहे, खरं प्रॉफिट मार्जिन आहे आणि ते कंपनी कमवते. प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटमध्ये जर पाहिलं तर 32,000 कोटीपासून 33,000 कोटीपर्यंत पोहोचला आणि डायरेक्ट 12,000 कोटी रुपये कंपनी नेट प्रॉफिट कमवते, विच इज रिअली ह्यूज. बॅलन्स शीट कंपनीची काय सांगते? रिझर्व्ह आणि बॉरोईंग याला जास्त आपल्याला महत्त्व द्यायचं नसतं कारण हे बँकिंग सेक्टर आहे. बॉरोईंग बघू शकता 3,26,000 कोटी, तर रिझर्व्ह कंपनीकडे 83,000 कोटी. हे जास्त आपण कन्सिडर करत नाही. जे रेशोज मी ऑलरेडी तुम्हाला दाखवले होते, कासा रेशोज असेल, NP असेल, नेट NP असेल, हे सगळे रेशो खूप मॅटर करतात. त्यामुळे कंपनी फंडामेंटली दी बेस्ट आहे. कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न आता आपण बघणार आहोत. यामध्ये प्रमोटरचं होल्डिंग आपल्याला कमी पाहायला मिळतं. 2019 मध्ये 30% होतं, जूनमध्ये तो आता डायरेक्ट 26% आला कारण कंपनीचं मर्जर झालं आहे
ING वैश्य बँकेचं, त्यामुळे त्यांना 6 पॉईंट समथिंग शेअर्स द्यावे लागले, सो दॅट इकडे प्रमोटरचं शेअर होल्डिंग कमी झालेलं आपल्याला थोडंसं पाहायला मिळतं. आणि बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता. FIIs 40.52, 40.86, DIIs 11.74, ते वाढलेले आहेत, 16.60 झाला. आणि पब्लिककडे 17.75 वरून 16.56% शेअर्स आहेत. जर कोटकचा चार्ट पॅटर्न पाहिला तर आपल्याला एक गोष्ट कळेल की जवळपास 2300 रुपयाचा हा शेअर आता सध्या ट्रेड करतोय 1600 रुपये समथिंग, 1650च्या आसपास. आणि हा कुठपर्यंत जाऊ शकतो मला वाटतं, जर ही लेवल ब्रेक झाली तर कठीण आहे. मार्केट अनसर्टन आहे. या लेवलला इन्व्हेस्टिंग 5 स्टेप इन्व्हेस्टिंग आपण करू शकतो, पण एक मायनर करेक्शन आपल्याला पाहायला मिळू शकतं, जे की 1300 ते 1400 रुपयाच्या इझिली दरम्याने जाऊ शकतं. आणि जर या लेवलला हा स्टॉक मिळत असेल, डोळे बंद पैसा स्टॉकमध्ये, हे आपण ठरवून इन्व्हेस्ट करू शकतो. पण कसं? स्वतः ॲनालिसिस करून. मी सांगतोय म्हणून नव्हे, स्वतः ॲनालिसिस करा. मी हा व्हिडिओ फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवतोय, त्यामुळे एक काम करावं लागेल तुम्हाला. ॲनालिसिस तर करायचंच आहे, पण आमच्या प्रयत्नांना ॲप्रिशिएट करण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.